बहुतेक मेल कॉम्बॅट असावं. अद्भुत नजारा एकदम. झोपेल होतो मी. हा आणि तो खेळ लागले. आवाज बिवाज आला का? फटाफट आवाज येतो ते. बर. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे देऊळगाव कुंडपाळ गावामध्ये. कप बनवायचा का? धामण साप चांगलंच मोठ्या साईजचे. रात्रीचे 10:30 वाजले आणि हे दोन साप बहुतेक मेल कॉम्बॅट असावं. अद्भुत नजारा एकदम. करूयात रस्ते नंतर पळून जाते. एवढ्या रात्री युजली धामण साप कधी सापडत नाही. धामण आहेत दोन. धामण सरपंच मोठ्या साईजचे दिनचर असलेला साप. आता जवळपास रात्रीचे 10:30 वाजले आणि हे दोन्ही साप बहुतेक दोन्ही नर असावेत आणि टेरिटोरियल फाईट म्हणजे जी जागा आहे त्या जागेची फाईटच्या संदर्भात इथं चालू असते. पूर्णपणे बिनविषारी असते धामण साप. ती कोणतरी या खाली पिशवी काढा त्याच्यात. ठेवा खाली. चल दगड लावा एखादा. हा म्हणजे आज जायला मोठे दगड लावा ना एखादा. काय नाही करत ते. मोठा तसा पकड. वर पकड. हे घ्या काळी नाही जरा वाटलं असतं. एवढा मोठा दगड. हा ते दगड काढा. देखिए पण जगह थे इधर दोन्ही साप कसे. कुणाचं घर आहे? हो घर मला कुठे? राजू गाडवे. कोण आहे? या ना समोर. या नाही दिसला कोणाला साप? या पुढे. घोडी मामा दिसला. कसं काय दिसले? झोपेल होतो मी. हा आणि तो खेळ लागले. आवाज बिवाज आला का? फटाफट आवाज येतो ते. बर. आता हे खरं तर रात्रीचे निघत नाहीत हे साप. आश्चर्य. एवढ्या रात्री मी पहिल्यांदा पकडलेत. रात्री 10:30 वाजता 2 ते. बरोबर. हे आता बिनविषारी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. असेच विषारी साप सुद्धा येऊ शकतात. थोडंसं काळजी घेणं जरुरी आहे. आता 2 मारले. बारीक होती ते. तुमच्याकडे फोन करायचा. नाही छोटा असो का मोठा असो पण मारता कशाला? काय मारून काय मिळतं सांगा बरं मला. काय झालं ते भीतीच वाटते ना. असं थोडं तुम्ही थोडं थांबणार आहे. ते काढून द्यायचं. होतं तर तुम्ही काढून जरी ढकलून दिला असतं निघून गेले असते. एवढी हिंमत आता तुम्ही बघितलं ना तुमच्या समोर पकडले दोन्ही साप. काही केलं का त्यांनी? चावला का साप मला? का चावायला आला एकदा तरी? असंच कुठलाच साप स्वतःहून चावायला येत नाही हो साहेब. त्याच्यामुळे सांगू लागलो. आता तुम्ही मंदिरामध्ये त्याची देव म्हणून पूजा करता आणि बाहेर साप दिसल्यावर मारता. हे बरोबर आहे का? मनाला पटतं का तुमच्या की तिथं देव म्हणायचं त्याला तिथं पूजा करायची बाहेर दिसला की मारायचं? आणि हे जरुरी आहेत आपल्यासाठी साप सुद्धा. हे नाही राहिले तर काय त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागतील याचा तुम्हाला अंदाजा नाही. ठीक आहे. काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद. पुढे हेच मित्रांनो आता गाडवे यांच्या घरासमोर पकडलेले 2 धामण साप. युजली एवढ्या रात्री धामण साप कधी दिसत नाही.
पूर्णपणे बिनविषारी, एक थोडासा ब्लॅक शेडमध्ये आणि एक येल्लो, पूर्ण येल्लो आहे. जवळपास एक 7 ते 8 फुटाच्या आसपास लांबी आहे दोन्ही सापांची. दोन्ही साप जे आहेत त्या दोघा जणांचं कॉम्बॅट म्हणजे युद्ध चालू होतं असं म्हणता येईल. टेरिटोरियल फाईट, जागेसाठीची. सगळ्यात जास्त उंदरं खाणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र धामण साप. त्यांना मानवी वस्तीपासून दूर सोडून देण्यासाठी आपण आलेलो. बघू शकता साईज. बिनविषारी धामण साप, हिंदीमध्ये घोडापछाड, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक. देऊयात सोडून. दिलाय मित्रांनो दोन्ही सापांना सोडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.